आम्ही सातत्याने सांगतो, पार्लमेंटमध्ये सांगतो की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा. त्याच्यासाठी काही निर्णय घ्या, अन्य पर्याय द्या. शेतीवरचा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया. जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही. त्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्न धोरण आज केंद्र सरकार करत नाही. या उलट जो पिकवतोय त्याची किंमत ही नियंत्रित करण्याची खबरदारी घेतात. आज महाराष्ट्र राज्य देशातलं 2 नंबरचं साखर तयार करणारं राज्य आहे. साखरेची किंमत कमी आली, कापसाची किंमत कमी आली, सोयाबीनची किंमत खाली आली. ज्या ज्या गरजा, मग तो कांदा असो, साखर असो, या सगळ्या गोष्टीवर एक प्रकारची बंधनं आणण्याचा प्रयत्न. एका बाजूने किमती घसरल्यात आणि दुसऱ्या बाजूने अशी बंधनं टाकायची की जो आता कांद्यासारख्या गोष्ट जिल्हा शेतकऱ्याचं पीक कमी उत्पन्न देणार आहे. 2 पैसे त्याला हवे असतील तर देशाची बाजारपेठ पुरेशी नाही, त्यासाठी निर्यात केली पाहिजे आणि त्या निर्यातीवर 40% कर या प्रकारचं धोरण तिथं घेतलं. साखरेचं निर्यातीवर कर बसवण्याचं धोरण स्वीकारलं. याचा अर्थ एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूने कुठून किंमत मिळत असेल तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आणायची, या प्रकारची नीती आहे. आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे. त्याचा कर्जाचा ओझा वाढलेला आहे. आणि मागाशी कोणत्या अधिवक्त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे. त्याच्यासाठी दुःखद गोष्ट आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते.